नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे आणि व्यवस्थापनाची व्याख्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला होता। व्यवस्थापन म्हणजे कुठलंही काम चांगल्या पद्धतीने योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य त्या गतीनं पूर्ण होण्यासाठी तसंच त्याचं योग्य ते यश प्राप्त होण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं। व्यवस्थापनाचं महत्त्व जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येते की व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाचा जो काही वाढता वापर झालेला आहे तो तंत्रज्ञानाचा वाढता वापरामध्ये आपल्याला टिकाव धरायचा आहे आणि हे टिकाव धरत असताना आपल्याला व्यवस्थापन खूप गरजेचं आहे। कारण पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे आणि तंत्रज्ञानामुळे ते काम अधिक गतीनं कसं करता येईल याचा देखील विचार केला जात आहे। त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकाव धरत असताना जर आपण त्या तंत्रज्ञानाचे योग्य ते नियोजन केलं, योग्य ते नियोजन करून ते तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरायचं याचा जर आपण विचार केला तरच आपलं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि व्यवस्थापन चांगलं झालं तरच आपलं काम चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतं। म्हणूनच वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये आपल्याला व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर जी काही वाढती स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे, मग ते क्षेत्र कुठलंही असो, शिक्षणाचं असो, व्यवसायाचं असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ही जी वाढती स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी आपल्याला आपलं असं वेगळेपण, आपलं असं महत्त्व आपल्याला तिथे दाखवता आलं पाहिजे आणि या स्पर्धेमध्ये टिकाव घेत असताना आपल्याला आपण जे काम करत आहोत ते ठराविक वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं कमी श्रमामध्ये कसं करता येईल याचा विचार करून ते काम करावं लागेल आणि त्याचसाठी मग जर व्यवस्थापन आपण केलं तरच आपण वाढत्या स्पर्धेमध्ये स्वतःचा किंवा मग आपल्या जो काही उद्योग आहे, आपली जी काही संस्था आहे त्या संस्थेचा टिकाव धरण्यासाठी आपल्याला काय होऊ शकतं, व्यवस्थापन सहाय्यभूत ठरू शकतं। त्यानंतर पहा की ग्राहकांची आवड ही काय होते, दैनंदिन बदलत चाललेली आहे। कारण रोज बघा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की दिवसेंदिवस माणसांच्या गरजा बदलत आहेत आणि आवड सुद्धा बदलत आहे। त्यामुळं तोच एखादा बिझनेस किंवा त्याच पद्धतीने एखादा तयार केलेली वस्तू ही दीर्घकाळापर्यंत तशीच राहील असं सांगता येत नाहीये आणि म्हणूनच मग आपल्याला ग्राहकांची आवड लक्षात घेऊन आपला उद्योग किंवा आपला व्यवसाय बदलत असताना देखील व्यवस्थापनाची गरज आपल्याला मोठ्या प्रमाणावर लागते। बदलती जी काही फॅशन आहे ही फॅशन सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला आपला उद्योग पुढे चालवावा लागतो आणि मग या फॅशनला साजेसं सुद्धा आपल्याला आपलं कार्य परत करावं लागतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या व्यवस्थापनामध्ये फॅशनचा सुद्धा विचार केला गेलेला असला पाहिजे। त्यासाठी सुद्धा व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर व्यक्तीचं जे काही व्यक्तिमत्व विकास आहे, हे व्यक्तिमत्व विकास, तिचे कौशल्य हे दाखवण्यासाठी सुद्धा व्यवस्थापन खूप गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण एखादी गोष्ट सांगतो आहोत, ती प्रेझेंट करत आहोत, ती प्रेझेंट करत असताना आपलं कौशल्य, आपले गुणवैशिष्ट्ये, आपला जे काही वक्तशीरपणा, वेळेचं नियोजन हे सगळंच खूप महत्त्वाचं आहे आणि हे ज्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जमतो तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो आणि योग्य व्यवस्थापन करणारा हा कुठल्याही उद्योगामध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीनं टिकाव धरू शकतो। म्हणूनच व्यवस्थापनाचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर आहे। धन्यवाद।